कापुरबावड़ी जंक्शन स्थित करोड़ों की संपत्ति पर बिना नोटिस कार्रवाई का आरोप, नागरिकों ने की न्याय की मांग। ठाणे के कापुरबावड़ी जंक्शन स्थित करोड़ों रुपए मूल्य की एक महत्वपूर्ण संपत्ति पर की गई तोड़फोड़ की कार्रवाई के बाद बड़ा विवाद खड़ा हो गया है। संबंधित संपत्ति मालिकों ने आरोप लगाया है कि प्रशासन ने बिना किसी पूर्व सूचना या नोटिस के ये कार्रवाई की, जिससे उन्होंने प्रशासन के प्रति गहरा रोष व्यक्त किया है। पीड़ित परिवार के अनुसार उक्त संपत्ति उनके पूर्वजों द्वारा कई वर्ष पहले विधिवत खरीदी गई थी और उसके स्वामित्व से जुड़े सभी कानूनी दस्तावेज उनके पास मौजूद हैं। इसके बावजूद उन्हें कोई नोटिस दिए बिना संपत्ति को ध्वस्त कर दिया गया। मीडिया से बातचीत के दौरान परिवार के सदस्यों ने स्वामित्व संबंधी दस्तावेज दिखाते हुए कहा, ये संपत्ति हमारे पूर्वजों की है और हमारे पास इसके सभी वैध कानूनी दस्तावेज मौजूद हैं। इसके बावजूद हमें बिना किसी नोटिस के कार्रवाई का सामना करना पड़ा। हमें जानबूझकर परेशान किया जा रहा है। परिवार ने ये भी गंभीर आरोप लगाया कि कापुरबावड़ी जंक्शन जैसे अत्यंत महत्वपूर्ण और कीमती स्थान पर स्थित इस भूखंड को बिल्डर के हित में हड़पने की कोशिश की जा रही है। हालांकि इन आरोपों की स्वतंत्र रूप से पुष्टि नहीं हुई है। घटनास्थल पर बड़ी मात्रा में मलबा पड़ा हुआ है, जिससे स्थानीय नागरिकों में भी नाराजगी का माहौल है। प्रभावित परिवार ने पूरे मामले की उच्च स्तरीय जांच कराने, दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करने तथा उन्हें न्याय दिलाने की मांग की है। नमस्कार, माझं नाव हरीश। नमस्कार, माझं नाव हरीश गणेशजी रबारी आहे। 5 तारीख ऑगस्ट सकाळी 10 वाजता इथे आमची दुकाने आहे सर्व। आम्ही सर्व 60-70 वर्ष जुने लोक आहात। ओके, सकाळी 10 वाजता प्रायव्हेट बाउन्सर आणि पोकलेन आम्हाला नोटीस न देता येऊन इथे अतिक्रमण करायला सुरू केला। जेव्हा आम्ही त्यांचा विरोध केला की बाई तुम्ही कोण आहे, कुठून आले, मग ते बोलले की आम्ही प्रायव्हेट बिल्डर कडून आलेलो आहे। पहिल्यांदा ते कन्फेस करायला रेडी नव्हते। आम्ही लय प्रेशर केला, साहेब तुम्ही कोण आहे, कसं काय तोडता। तेव्हा ते बोलले की आम्हाला लँडलॉर्डनी बोलवलंय, आम्हाला बिल्डरनी बोलवलंय आणि येऊन डायरेक्टली आमचे दुकानं तोडायला लागले। याच्यामध्ये पोलीसला आम्ही लोक फोन केला 112ला, कोणी इथे कोण बरोबर आले नाही। 5 ते 6 नंतर फोन करून ते आले आणि ते उभं राहिले, पण आमची कारवाई कोणी काय थांबवली नाही। त्यांच्याकडे काय ऑर्डर नाही, काहीच नाही, डायरेक्ट येऊन ते अतिक्रमण करायला लागलं। हे सर्व प्रकरण झालेलं आहे। त्याविषयी ह्या एरिया आहे कापुरबावड़ी जंक्शन। ओके, माझेवाडाच्या बाजूला पडतो। लय जुने आहे। किती आम्ही सर्व जे व्यापारी आहे हे सर्व ताई आणि बहीण लोक आहे, हे सर्व 60-70 वर्ष इथे जुने राहिलेले आहे। ओके, आम्हाला लँडलॉर्डनी काही नोटीस दिले नाही, काहीच बोलले नाही, डायरेक्ट येऊन अतिक्रमण केलंय। अजून कोर्टाचे आम्हाला काहीच ऑर्डर भेटला नसेल। शेवटी तुम्हाला मी सांगतो की आम्हाला नोटीसच ना भेटले। ओके, आता काय झालं, त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला तहसीलदारने ऑर्डर दिलेला आहे। पहिली गोष्ट, पावसामध्ये कारवाई होत नाही, आणि सेकंड गोष्ट, तहसीलदारच्या आदेशामुळे तहसीलदारला कुठली पण राईट्स नाही आहे की तुम्ही डायरेक्टली येऊन डिमॉलिश करायला। हे मॅटर कोर्टामध्ये पण ऑलरेडी हाय केलेला आहे, आताच आम्ही पुट केलेला आहे समजा। पण तहसीलदारला कोणच राईट नाही की ते येऊन अशा ते डायरेक्ट कारवाई करायला सांगितलं। त्यांनी काय ऑर्डर काढला आहे, मी तुम्हाला ऑर्डर पण सर्व वाचून दाखवतो। त्यांनी काय ऑर्डर सांगितलं आहे की जे मालक असेल, लँडलॉर्ड जे जुना आहे, त्यांनी 2008 मध्ये जागा विकलेली आहे, कन्व्हिनियन्स डीड आहे, सेल एग्रीमेंट कन्व्हिनियन्स डीड आहे। आता जागा त्यांच्या नावावर नाही बोलत आहे, तरी पण आमच्यावर हे गुंडागिरी आणि दादागिरी झालेली आहे। आता हे सर्व ऑलरेडी स्ट्रक्चर त्यांच्या दुकानाचं पूर्ण तोडून टाकलेलं आहे। हे सर्व फालतूगिरी इथे चालू आहे। कारवाई कोणी केलेली आहे? तुम्हाला विश्वास भेटला का? तुम्हाला नोटीस वगैरे दिली होती का? आम्हाला काहीच नोटीस नाही दिली, आणि कारवाई करणारे इकडचे जे जुने लोक आहेत, जे बोलतात ते आदिवासी आहे, आमची जमीन आहे, पण ऑन पेपर आता मी ही बोलतो माझ्या पूर्ण थाना माझा आहे, असं का बोलून काय चालत नाही। ऑन पेपर ही बिल्डर पुष्प रियालिटी कन्व्हिनियन्स डीड आहे, त्यांच्या नावावर बोलतात। ओके, मग त्यांना कुठली राईट्स नाही की येऊन आम्हाला डायरेक्ट कारवाई करून आमची दुकान पाडायची। हे सर्व आता एकत्रच झाला। सकाळी 10 वाजता कोणाला माहित पण नव्हता, कोणी लोक पण इथे नव्हते, ते सर्व विषय झालेला आहे। तुमची मागणी काय? आमची हेच मागणी आहे कोर्टाकडून किंवा सर्व तहसीलदार हे सर्व की तुम्ही डायरेक्टली ऑर्डर दिला नाही, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन पाडला नाही, आम्हाला तुम्ही नोटीस दिला
नाही तुम्हाला महानगरपालिकेला तुम्हाला सांगायला पाहिजे, महानगरपालिका येऊन कारवाई करायला पाहिजे, पण हायच नाही काही, असं काय हायच नाही. तेव्हा तुम्ही डायरेक्टली लँडलॉर्ड किंवा जो जुना लँडलॉर्ड आदिवासी आहे त्यांना तुम्ही राईट्स दिले की तुम्ही स्वतःहून काढून घ्या, जे की पेपर ते पुष्प रिलेटिव्ह त्यांच्या बिल्डरच्या नावावर बोलतोय. मग हे कुठला नियम झाला तुमचा? आपला हा म्हणणं आहे, आपला सरकार आणि सर्व प्रशासनला हात जोडून विनंती आहे की आमचे जे स्ट्रक्चर पाडले आहे, आम्हीचा पेपर बघा, तुम्ही पूर्ण क्लिअर बघा. कोर्टाकडे कोर्टाकडून ऑर्डर आला की आम्ही स्वतःहून जागा खाली करून देणार, हा आमचा विषय. जोरात बोला. आम्ही इथे रहिवासी आहोत. 60-70 वर्षापासून आम्ही इथे राहत होतो. त्यांनी न सांगता आम्हाला डिमॉलिश केलं सगळं इथपर्यंत, आणि बाउन्सर बोलवून आम्हाला मारलं त्या दिवशी परवा. और तो निकाल निकाल के हिला मारा हम लागलं. लोग को वहाँ पे। हिला लागलं होते. और वहाँ पे हमारा सामान था दुकान के अंदर, उसके सारा सामान खराब कर दिया। अरे ये क्या नियम कायदा कानून है? हमारा ससुर जो है वो 60 साल पहले यहाँ आके यहाँ बनाया, खरीद कर बनाया जमीन, और हम लोग आज दूसरी तीसरी चौथी पीढ़ी चल रही है हमारी, हम लोग यहाँ रह रहे हैं और किसी के साथ इतना अन्याय हो रहा है। ते काहीच ऐकत नाहीये. ते जे आहेत मालक म्हणतात स्वतःला, ते काहीच ऐकत नाहीये, कुणाचंच ऐकत नाहीये, कोर्ट पण ऐकत नाहीये. या संदर्भामध्ये तुम्ही कोणाला भेटले का? म्हणजे हे बघा, तहसीलदारांनी ऑर्डर काढली. तहसीलदार उमेश पाटील यांना आम्ही जाऊन पर्सनली भेटलो की सर तुम्ही आमचे पेपर बघितले, तुम्ही या जमीन कोणाच्या नावावर आहे ते बघितलं, आणि तुम्ही असा कसा काय ऑर्डर काढला? ते काहीच जबाब देवायला ते रेडीच नव्हते. त्यांनी आम्हाला नकारलाय की जे असेल तुम्ही बघा कोर्टामध्ये. ठीक आहे, कोर्टामध्ये शेवटी आम्ही गेलो, जे आहे ते प्रोसिजर आमचा चालूच आहे, तो विषय वेगळा आहे. पण एक पेपर बघता तुम्ही असं कसं काय ऑर्डर काढू शकतात? तहसीलदार उमेश पाटील एक नंबर करप्ट माणूस आहे, मी सांगतो. एक लहान मुलांना पण तुम्ही सांगणार की ही जमीन कोणाची आहे, पेपर बघा, आधी पेपर तरी बघा, त्याची कन्व्हिनियन्स रजिस्टर्ड डीड आहे. कोणतीही कारवाई करायची असेल तर पहिलं स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यायला लागतं आणि मगच कारवाई केली जाते. परंतु तुम्हाला कोणाला विश्वासात न घेता अचानक येऊन अशी कारवाई केली. हे बघा, या विरोधात तुम्ही कुठे तक्रार करणार आहात का आता? हे बघा, आम्ही कोर्टामध्ये तर केस पुटअप केलाच आहे. आयुक्ताकडे पण सकाळपर्यंत आयुक्त, डीसीपी, आयजी देवेंद्र फडणवीस ऑनलाईन आणि रिटर्न हे सर्व त्यांच्या ऑफिसवर आम्ही इन्व्हाइट केलेलंच आहे, हे सर्व प्रकरण. आणि आता आम्ही त्यांना जरा विरोध केला, त्यामुळे आमची 2-3 दुकानं राहिली, बाकी सर्व दुकान आमची ते तुटलेली आहे. मी मीडिया माध्यमाच्या तुमच्या प्लॅटफॉर्म म्हणून सर्वांना हेच रिक्वेस्ट करणार आहे, सर काहीतरी न्याय बघा की लोकांकडे पेपर आहे. 70 वर्ष जुने माणसं इथे बसलेले आहे, त्यांच्या पेपर बघा, काय आहे काय नाही आहे. तुम्ही बोला, कोर्टाकडे केस ठेवा, कोर्ट एका आदेश देणार की तुमचं काम क्लिअर नाही आहे, मग तुम्ही येऊन मला प्रॉपर नोटीस देऊन तोडा ना. आम्ही कुठे नाही बोलणार तुम्हाला, आम्हाला चान्स द्या, आम्ही पण कोर्टामध्ये पेपर घेऊन उभा राहू, काय मॅटर आहे काय नाही आहे, कुठला पेपर माझ्याकडे आहे. आणि आता इथे ना 80% लोकांचे रजिस्टर्ड डीड आहे सर्वांची त्यांच्या बरोबर, ते सर्व गोष्ट आहे. आणि ते काहीच नाही ऐकता, काहीच नाही बघून ते डायरेक्टली त्यांनी हे निर्णय काढलेला आहे. तुमच्याकडे काही जुने पेपर आहेत, ते काय पेपर आहेत जरा सांगा. हे बघा, 1972 चा अग्रीमेंट आहे. हे बघा, 1972 चा अग्रीमेंट आहे, आणि मागची जागा घेतली आहे तिचे पण पेपर आहेत. हे बघा, 96 ला, आणि बिल्डिंगची परमिशन पण आहे, किंवा मागची बिल्डिंग आहे ती पुरी सर्व किंवा परमिशन ग्रामपंचायत पासून बसलेले आम्ही लोक. हे बघा, ही ग्रामपंचायत काय बोलतात, इंग्लिश वर्ड एन्क्रोचमेंट बोलतात ना ते लोक. अनलिगल आहे ना, हे अनलिगल नाही. आणि तहसीलदारनी सगळं मॅनेज झालेलं आहे. तहसीलदार तो स्वतः बोलला, गाळा मालिकांना तो बोला आम्ही तहसीलदारला मॅनेज केलाय, कोर्टाला मॅनेज केलाय, तुम्ही कुठं पण जावा, एकनाथ शिंदे साहेबांकडे पण जावा, सगळं मॅनेज केलाय आम्ही, असा बिल्डरनी आम्हाला धमकी देऊन बोललाय. कुठं म्हणे आम्ही स्टे ऑर्डर करी, मला तर स्टे ऑर्डर आहे हायकोर्टाची, काही पण दादागिरी करून माझ्यावर दादागिरी केलं, जेसीबी लावून फोडत होता. हे सर्व व्हिडिओ पण आमच्याकडे आहे, आमच्याकडे सर्व एव्हिडन्स पण आहे. अशी फक्त हायकोर्टाला स्टे ऑर्डर आहे आम्ही कांबळीला, कारण आमची 99 पासून केस चालू आहे म्हणून स्टे ऑर्डर आहे. दुसरी गोष्ट, कोर्ट पण मॅनेज केला त्या लोकांनी, म्हणजे फुल दादागिरी. आणि ठाण्यामध्ये मराठी माणसांनी त्याची ऐपत आहे तोच राहू शकतो असा बोललेत. म्हणजे एवढं आम्ही, म्हणजे आमचं हे काय, आम्ही राहायचं नाही मराठी माणसांनी ठाण्यामध्ये, हे असं झालंय आता.
या संदर्भात तुम्ही सगळे भेटले का मग उपमुख्यमंत्र्यांना? उपमुख्यमंत्र्यांना सध्या एवढे बघा 5 तारीखला आमची कारवाई झालेली आहे. आम्ही त्यामध्येच डिस्टर्ब आहोत. आम्ही कोर्ट किंवा पोलीस किंवा हे सर्वांना आमच्या रिटर्न पेपर एव्हिडन्स हे सर्व आम्ही पाठवलेलं आहे. बाउन्सर पण बोलून आमच्या वर दादागिरी करून आणि आम्ही तहसीलदारला हे पण बोललोय की हायकोर्टाची स्टे ऑर्डर आहे, आमचं नाव वगळण्यात यावं. ते पण नाही त्यांनी लक्ष दिलं, कारण की तो मॅनेज झालाय. बोललोय आम्हाला ज्यांनी जेसीबी लावून तोडला आम्ही, तुम्ही कुठं पण जावा, जे आहे ना भुयाळ, ते बोलले तुम्ही कुठं पण जावा, कोर्ट मॅनेज आहे, हायकोर्ट मॅनेज आहे, MRT कोर्ट मॅनेज आहे, तहसीलदारला तर पुरा मॅनेज आहे बोलतो. तहसीलदारने आम्ही पुरा मॅनेज केलं. त्यांनी असा स्टेटमेंट त्यांच्या लोकांमध्ये उभा राहून दिला. आम्हाला दिला, मला दिला. हे भाऊ तिथे बाजूला होते ते ऐकले. म्हणजे हा भुयाळ आहे, भुयाळ असं आहे. ही गोष्ट अशीच करणं. आणि आमच्या तहसीलदारला मी दिले की आमची हायकोर्टाची स्टे ऑर्डर आहे, तरी पण त्यांनी चुकीचा निर्णय दिला की तुम्ही स्वतः म्हणजे त्याला दादागिरी करू म्हणजे खाली करा असा. म्हणजे तो मॅनेज केलाय पुरा. तुम्ही इकडच्या खासदार किंवा आमदारला भेटले? नाही भेटले, काय करणार, सगळे मॅनेज आहे बोलतो तो. तरी पण भुयाळ बोलतो सगळे मॅनेज आहे, कुठं पण जावा. तरी वर पण पण जावा. मी तुम्हाला ओपनली सांगतो, मी आणि माझे 2-3 लोक आम्ही गेले होते केलकर साहेबांकडे. केलकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिला की तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही बसू, आपण बोलू, त्यांना पण समोरच्या पक्षांना समोर आपण बोलून आणू. पण ऐका, ते काय बोलले, ते त्यांनी फोन केला की सर तहसीलदारच्या ऑर्डर पुढे तुम्ही कोणाला प्रोटेक्शन किंवा पोलिसला कुठली पण राईट्स नाही आहे, हे प्रायव्हेट गुंडे उभं करून हे सर्व कामं करतात आहे. ते मग तहसीलदार साहेबांनी केलकर साहेबांनी हे सर्व गोष्ट त्यांना सांगितली. ते लोकांनी केलकर साहेबांना पण वेडा बनवला. ते बोलले काय उद्या कारवाई नाही आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही येऊ, बोलू आणि तुम्हीच निकाल काढा कसं काय करायचं आहे. हे सर्व बोलणी झालेली आहे. पण त्यानंतर पण उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी इथे येऊन सर्व बुलडोजर, JCB, पोकलेन हे सर्व 2008ला त्यांनी जागा विकली आहे. 2008ला अतुल शाला ही जागा विकली आहे. आणि जे स्क्वेअर फूट मी आदिवासी लँड आहे ना, स्क्वेअर फूट मी दुसरा हे बघा कन्व्हिनियन्स डीड रजिस्टर्ड 70-80 पेजचं रजिस्टर्ड आहे. याच्यामध्ये कलेक्टरची परमिशन पण घेतली आहे. हा जमीन आता आदिवासी राहिली नाही. हे मालक नव्हते, हे एकदमच येऊन आमच्याकडे बाउन्सर 50-100 लेडीज बाउन्सर, जेंट्स बाउन्सर येऊन आमच्यावर कारवाई केली. आज एक सांगा, ट्रॅफिक मध्ये गाईड ठेवतो आपण, तेव्हा त्याला फाईंड होतो की नाही. बघा 2 दिवसापासून JCB पडलाय. बघा लावा हे बघा, नाही थोडा बोलतो. हे बघा JCB जरा दादा बोलू तर द्या ना, मला बोलू द्या. आमच्या मनातली 2 दिवसांनी किती बोलू द्या प्लीज. आता आम्ही जायचं कोणाकडे ते तुम्ही सांगा पत्रकारांना. आणि कापरोडी चिखलसर पोलीस स्टेशनने आम्हाला खूप सहकार्य केले. ते साहेबांना त्यांनी खूप चांगला मला सहकार्य केला, की त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांचा खूप आभार आहे, खूप सपोर्ट केला. त्यांनी आज पेपर पण ठेवून आलो मी एक कमिशनर ऑफिस मध्ये आणि त्याच्यावर त्याला पण सॉरी हे सर्व गोष्ट ताई या. सर मुझे एक बात पूछनी है. आज बोलते हैं आदिवासी ज़मीन आप खरीद नहीं सकते, आप ले नहीं सकते, बट आदिवासी अपनी ज़मीन बेच सकता है. जब उसको लगेगा कि हाँ बेचना है, लीज पे देना है, तो वो कर सकता है. बट ये कहा जाता है कि वो नहीं, हम नहीं खरीद सकते. जब वो बेचेगा नहीं तो हम खरीदेंगे कैसे, है कि नहीं? आप बताइए, इसके लिए कोई रूल है? कैसे पता चलेगा? वो दूध पीता बच्चा तो है नहीं कि हम उससे ज़बरदस्ती खरीद ले रहे हैं, हड़प ले रहे हैं. आज 70 साल से सोया हुआ था, आज जाके अचानक बिल्डरों के चक्कर में करोड़ों कमाने के लिए. मामला क्या है और यहाँ पर जो कार्रवाई हुई किस तरीके की कार्रवाई हुई है और हाईकोर्ट का क्या ऑर्डर है? अभी देखो क्या है, ये कापुर बावड़ी माजेवाड़ी यहाँ का जो ये एरिया है, ये बरसों से लोग यहाँ रह रहे, बरसों से रह रहे. ये कभी अभी 2 साल में 4 साल में नहीं रह रहे, बरसों से रह रहे, कुछ दशकों से रह रहे. हुआ ये कि ये मामला पूरा हाईकोर्ट में और ट्राइबल ट्रिब्यूनल में वो मामला सब जुडाइज है. इसमें क्या हुआ कि मामला पेंडिंग था करके उनका कोई एक ट्राइबल एग्रीड पर्सन हाईकोर्ट में गया डायरेक्शन के लिए. डायरेक्शन पिटिशन में हाईकोर्ट ने इतना बोला कि 6 वीक्स में डिसाइड कर लो, लेकिन उसमें जो कंटेंट है उसका मिसयूज करके, मिसकंटेंशन और मिसरिप्रेजेंटेशन करके ऑर्डर में दिखाया. और ऑर्डर में अपील का कोई प्रावधान नहीं है. और ये ऑर्डर के तहत यहाँ के DCP ने और यहाँ के सीनियर PI ने ऐसा लोगों को एक रूमर फैलाया कि ये हाईकोर्ट के ऑर्डर के तहत ये कार्रवाई शुरू है. लोगों के अंदर थ्रेट पैदा हुआ, लोग पैनिक हो गए, कितने लोगों को हॉस्पिटल में भर्ती करना पड़ा.
इसके कारण कि यहाँ के कुछ लोग मरने को भी तैयार हो जाएंगे, किसी के घर टूटेंगे। तो अभी लीगल टेक्निकलिटी से जाएंगे तो मामला हाई कोर्ट में पेंडिंग है, बाकी के कोर्ट में पेंडिंग है, अपील का प्रोविजन बाकी है, अपील का टाइम बाकी है। लेकिन अपील का टाइम होने के पहले अगर आज ऑर्डर आ जाता है, उसका एग्जीक्यूशन के लिए अपील के लिए 15 दिन का या 1 महीने का मोहलत होता है। ये मोहलत खत्म होने के पहले आप किसी का सुपारी लेके अगर आप आओगे और लोगों के घर तुड़वाओगे, उसमें रेसिडेंशियल हो या कमर्शियल हो, रेसिडेंशियल कमर्शियल अलग नहीं है, ये कोई 5 स्टार सोसाइटी नहीं है, कोई साउथ मुंबई नहीं है। यहाँ पे लोग जहाँ रहते हैं वहाँ ही चाय पत्ती बेचते हैं, पान बेचते हैं, वही आगे मकान नीचे आगे दुकान नीचे मकान पीछे मकान, ऐसी सिस्टम होती है। यहाँ पे दुकान घर ये कुछ अलग नहीं होता, घर बैठे ही लोग कुछ ना कुछ धंधा छोटा मोटा करते। ये रेसिडेंशियल है सब, और सब कमर्शियल नहीं है। इसलिए मामला ये है कि हाई कोर्ट के ऑर्डर प्रेजेंटेशन करके दिखाया, और कोई यहाँ पे रहने का अधिकार है। जो मामला पूरी तरीके से जुडिशियली डिसाइडेड नहीं हुआ, प्री जुडिशियली डिसाइडेड, प्री मैच्योर, अगर आप किसी के घर पे हथौड़ा मारोगे तो लोग तो सड़क पे आ जाएंगे। ऐसी तरीके से लोग आज सड़क पे आए, और इत्तेफाक से, और अच्छा है कि न्याय देवता ने न्याय दिया। आज हाईकोर्ट ने, माननीय हाईकोर्ट ने आज इसमें स्टे दिया है। अभी अगली सुनवाई में क्या होता है वो देख लेंगे। काय FIR को तुम्ही केली का रे? दूसरा, इस मामले में जो लोग सामने आ रहे उनका मुस्करदाबी करने के लिए, इनका मुंह दबाने के लिए, इनका आवाज दाबने के लिए झूठे एट्रोसिटी का भी यूज किया जा रहा है। एट्रोसिटी जैसे नोबेल कॉज का अगर आप इसमें ये करते हो, अभी कोई आदमी ऐसा है कि कोई किसी को जाति के ऊपर गाली देने लायक कोई बचा है, कोई अज्ञानी है? एट्रोसिटी का मिसयूज करके लोगों के अंदर थ्रेट पैदा करना, और जो लीड कर रहे उनके ऊपर एट्रोसिटी का यूज करना, मिसयूज करना, और एट्रोसिटी किसी के ऊपर दर्ज हो जाता है तो लोगों को लगता है मुझे अरेस्ट करेंगे, भाग जाएंगे सब। तो एट्रोसिटी का मिसयूज करके ये पूरे मामले की जड़ और मामले की कमर तोड़ने के लिए पूरा जो नागरिक सामने आ रहे उनका संगठन विसंगठित करने के लिए एट्रोसिटी का मिसयूज किया। इसका भी हम कड़े सख्त तरीके से निषेध करते हैं।